नगर मनमाड रस्त्यावर अपघातांची मालिका. नागरिकांचा संताप. जबाबदार कोण? नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून सामान्य नागरिकांच्या अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. दररोज 2 ते 3 अपघातांच्या घटना घडत असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक वन वे सुरू असून त्याचवेळी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अपूर्ण रस्ता, योग्य सूचना फलकांचा अभाव, अपुरी लाईट व्यवस्था आणि वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हे अपघात वारंवार घडत असल्याचे चित्र आहे. संतप्त नागरिकांचा सवाल. या अपघातांची जबाबदारी रोड कॉन्ट्रॅक्टर घेणार का? निर्मळ पिंपरी परिसरात असलेला बायपास रोड हा मोठ्या व जड वाहनांचा मुख्य मार्ग आहे. या ठिकाणी सतत ट्रक, कंटेनर, बस यांची वर्दळ असते. मात्र पोलिसांची कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढत चाललं. स्थानिक नागरिकांची ठाम मागणी आहे की या बायपास रोडवर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तात्काळ नेमण्यात यावा. धोकादायक ठिकाणी स्पीड ब्रेकर, साईन बोर्ड, रिफ्लेक्टर आणि लाईट व्यवस्था करण्यात यावी. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रश्न असा आहे की प्रशासन जागे होणार का? पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करणार का? की अपघातानंतरच पुन्हा हालचाल होणार? निर्मळ पिंपरी येथून प्रतिनिधी रिपोर्ट गणेश निर्मळ. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत या ठिकाणी पिंपरी निर्मळ बायपास रोड, ज्या ठिकाणी रहदारी आपण पाहू शकता. एक साईडला हायवेचं काम सुरू आहे जोरात आणि दुसऱ्या साईडला एकतर्फी वाहतूक वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताचं प्रमाण जास्तच वाढताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता की भरपूर वाहने या ठिकाणी जाताना येताना आपल्याला दिसतात, परंतु रस्ता नसल्यामुळे किंवा या बायपासच्या जास्त गर्दी असल्यामुळे मोठी वाहतूक या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वारंवार वाढत आहे. पिंपरी निर्मळमध्ये आजपर्यंत गेल्या 8 दिवसात 3 ते 4 अपघात झालेले आहेत. जनसावया लाईव्ह रिपोर्टर गणेश निर्मळ.